नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या संपूर्ण सप्ताहाचं राशीफळ. या सप्ताहाचे जे शुभ दिवस आहेत ते आहेत 25, 26, 27 आणि 28 आणि अशुभ दिन आहेत 29, 30 आणि 31. एकंदरीतच या सप्ताहातलं 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा करू. सुरुवातीला या आठवड्यामध्ये गणरायांचं आगमन होणार आहे बुधवार दिनांक 27 तारखेला. आपल्या सर्वांना या पावन समयी चॅनलकडून लक्ष शुभेच्छा. या आठवड्यामध्ये चंद्राचे जे भ्रमण आहे ते असणार आहे सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी 7:21 कन्या राशीमध्ये. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 7:53 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे हा चंद्र शनिवारी सकाळी 7:53 शनिवार आणि रविवार या 2 दिवशी तो वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग होणार आहे आणि शुक्राचा त्याच दिवशी म्हणजे 26 तारखेला हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानामध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. याच दरम्यान चतुर्थातील जो शुक्र आहे हा शुक्र व्ययातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि द्वितीयातील हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. या दिवसामध्ये खास करून तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा खाली जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर वादविवादाची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते आहे. गुप्तशत्रूंपासून सावध राहणं थोडंसं गरजेचं राहील. अर्थात या दरम्यान घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे बुधवारी संध्याकाळी 7:21 हा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल म्हणजेच तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथे तो गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत असणार आहे. या दरम्यान जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरी सुद्धा या दरम्यान चांगले लाभ संभवतात. याचप्रमाणे शनिवार सकाळी 7:53 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस दिसून येणार आहे. या दरम्यान कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच या संपूर्ण आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार, रविवार हे दिवस अशुभ असतील आणि गुरुवार, शुक्रवार हे दिवस तुम्हाला शुभफलदायी असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच मंगळ सुद्धा विराजमान आहे. तृतीयातील शुक्राबरोबर लाभातील शनी नेपच्यून त्रिकोण योग करतील आणि तुमच्याच राशीतला हर्षल या दरम्यान तृतीयातील शुक्राबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे दिवस अतिशय शुभफलदायी असणार आहेत. तुमच्यामधला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूपच चांगला दिसून येईल. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस राहील.
हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा या दरम्यान करू शकाल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र या दरम्यान तुमच्या कामाचा उरक जबरदस्त आणि दांडगा राहील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. भाग्याची संपूर्णपणे साथ तुम्हाला लावेल. काही प्रलंबित कामंसुद्धा तुमची पूर्ण होतील. काही प्रलंबित लाभसुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. त्यामुळे या दिवसांचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतर बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवार शुक्रवार या दरम्यान हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येऊ शकतील. याचप्रमाणे शनिवारी सकाळी हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस त्याचं भ्रमण दिसून येईल. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. एकंदरीतच या संपूर्ण आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार आणि रविवार हे जे दिवस आहेत हे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ स्थानात सोमवारी चंद्राचं भ्रमण असणार आहे. हा चंद्र तिथे सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत त्याचं भ्रमण दिसून येणार आहे. 4th स्थानात मंगळसुद्धा आहे. याचप्रमाणे तुमच्या द्वितीयातील शुक्र हा दशमातील शनी नेपच्यून बरोबर याच दरम्यान त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील हर्षल बरोबर लाभयोगसुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. साधारण सोमवार ते बुधवार या दरम्यान तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. थोड्याफार प्रमाणात घरातल्या व्यक्तींबरोबर तू मैमै होईल, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होणार नाही. याचप्रमाणे या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. एकंदरीत हे दिवस तुमच्यासाठी उत्तम राहतील. साधारणतः बुधवार संध्याकाळपासून ते गुरुवार शुक्रवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. अर्थात 5म स्थानातील हा जो चंद्राचं भ्रमण आहे तुम्हाला अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या दोघांमधले जे हार्मनी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. शनिवारी सकाळी आणि संपूर्ण रविवार या दरम्यान हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. एकंदरीतच या संपूर्ण सप्ताहामध्ये सोमवार ते शुक्रवार हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या संध्याकाळपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करणार आहे. तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान तुमच्याच राशीतला शुक्र हा भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि लाभातील हर्षल बरोबर लाभयोगसुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा कालावधी राहील. खरं तर या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. तुमच्यातला आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही या दरम्यान करू शकता. त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्ससुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे लाभाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तुमची कामं मार्गी लागू शकतील. बुधवारी संध्याकाळ नंतर हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 4th स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच गुरुवार शुक्रवारपर्यंत असणार आहे. अर्थातच या दरम्यान तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. यानंतर
शनिवारी सकाळपासून हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल. साधारणतः शनिवार आणि रविवार या 2 दिवस हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. भाग्य ज्याचा तो उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. काही चांगली इंट्युशन सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. अर्थातच हा संपूर्ण जो आठवडा आहे हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तिथेच मंगळ सुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान व्ययातला शुक्र अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि दशमातील हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. तर अर्थातच सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. या दरम्यान तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. याचबरोबर खर्च सुद्धा होईल. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या दरम्यान अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमची काही अडकलेली कामं असतील ती मार्गी लागतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही महत्त्वाची बातमी तुम्हाला समजू शकेल. यानंतर हा जो चंद्र आहे हा चंद्र बुधवारी संध्याकाळी नंतर तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच तो गुरुवार शुक्रवार या दरम्यान भ्रमण करणार आहे. तर साधारणतः गुरुवार शुक्रवार या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही कामं तुमची पूर्णत्वाला सुद्धा जातील. थोडंसं थकल्यासारखं जाणवेल. थोडंसं त्या दरम्यान आरोग्याकडे लक्ष द्या. साधारणतः शनिवारी सकाळी हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी हा चंद्र तुमच्या चतुर्थात असणार आहे. एकंदरीतच शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी तुम्ही आराम करणार आहात, घरात राहणार आहात. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा या दरम्यान उत्तम दिसून येतील. एकंदरीतच हा जो कालावधी आहे किंवा हा जो संपूर्ण जो आठवडा आहे हा आठवडा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या दरम्यान तुमच्या लाभस्थानातला जो शुक्र आहे हा शुक्र सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातील हर्षल बरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीत मंगळाचं सुद्धा भ्रमण असणार आहे. तर साधारणतः सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करणारा असतात. थोडंसं थकल्यासारखं सुद्धा जाणवेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. याचप्रमाणे मित्रमंडळींबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून चांगले सल्ले मिळणं, काही प्रलंबित लाभ मिळणं, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव येणार आहेत. त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी ही अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. बुधवार संध्याकाळपासून ते गुरुवार शुक्रवार या कालावधीमध्ये हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळतील. थोडेफार खर्चसुद्धा होतील. पण त्याचे फारशी काही काळजी करू नका. तुमची काही चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे लाभाच्या संदर्भामध्ये काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. शनिवारी सकाळी हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी हा चंद्र तुमच्या तृतीयातच राहील. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ती कामं तुमची पूर्णसुद्धा होताना दिसतील. एकंदरीतच या संपूर्ण कालावधीमध्ये किंवा आठवड्यामध्ये किंवा सप्ताहामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात आणि त्याचबरोबर तुमची कामंसुद्धा मार्गी लागणार आहात. चांगले लाभसुद्धा मिळतील. हा संपूर्ण सप्ताह तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे आणि तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान दशमातील शुक्राबरोबर तुमच्या षष्ठातील शनी नेपच्यून त्रिकोणयोग करणार आहे आणि अष्टमातील हर्षल लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
गेल्या साधारण महिन्याभरापासून मनासारख्या गोष्टी होत नाही, त्यामुळे चिडचिड होते आहे. साधारण तशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये येणार आहे. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा थोडेसे तणातणीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे सुद्धा जास्त होईल. थोडंसं एक्झर्शन जाणवेल. काळजी करू नका. पण याच दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा बातमीसुद्धा समजू शकेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. साधारणतः बुधवार संध्याकाळनंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. गुरुवार, शुक्रवारपर्यंत हा चंद्र तुमच्याच राशीत राहील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. साधारणतः सोमवार ते बुधवारपर्यंत जे काही त्रास तुम्हाला झालेले असेल, ते संपूर्णपणे निघून जातील आणि चांगला फ्रेशनेस किंवा ताजेतवाने तुम्ही होऊन जाल. अर्थात ॲक्टिव्ह तुम्ही असाल, परंतु कामं तुमचे मार्गी लागू शकतील. त्याच्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये दिसून येईल. यानंतर साधारणतः शनिवार आणि रविवार या दरम्यान शनिवारी सकाळी जो चंद्र आहे, हा तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तर शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये चांगले काही उत्तम तुम्हाला लाभ मिळू शकतील. काही चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. तर साधारणतः या संपूर्ण आठवड्यामध्ये पहिले जे 3 दिवस आहेत, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, हे थोडेसे मनाविरुद्ध राहतील. थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं वाटेल. परंतु बाकीचे जे दिवस आहेत, ते तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण असणार आहे. तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे आणि तुमच्या भाग्यातला जो शुक्र आहे, हा शुक्र पंचमातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल आणि सप्तमातील हर्षल बरोबर लाभयोगसुद्धा करणार आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे, ती म्हणजे खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक, अनपेक्षित खर्च तुमच्या या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर बुधवार संध्याकाळनंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत चंद्र हा दिसून येईल. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं पूर्ण होताना वेळ लागेल, त्या दिरंगाई होईल. त्यामुळे थोडंसं तुमचं मूड आहे, हा बरोबर राहणार नाही. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. अर्थात शनिवार संध्याकाळनंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी हा चंद्र तुमच्याच राशीत असणार आहे. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये जे पोकळी निर्माण झालेली होती किंवा जे काय स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन आलेलं होतं, साधारणतः गुरुवार, शुक्रवार दरम्यान ते शनिवारपासून पूर्णपणे निघून जाईल आणि ताजंतवानं अशा प्रकारचे तुमचे दिवस राहतील. फ्रेशनेस तुम्हाला मिळेल. तुमच्याचा कॉन्फिडन्स परत एकदा तुमच्यामध्ये दिसून येईल. मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी चांगली दिसून येईल शनिवार आणि रविवार. तर एकंदरीतच सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार, रविवार हे 5 दिवस तुम्हाला या आठवड्यात उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान अष्टमातील शुक्र हा चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातील हर्षल बरोबर लाभयोग करेल. एकंदरीतच सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित असतील, त्या घडून येतील. कामाचा ओरख चांगला राहील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. फक्त एकच गोष्ट आहे की तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर थोडेसे विवाद टाळणं हे गरजेचं राहील. याचप्रमाणे या दरम्यान काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. बुधवारी संध्याकाळनंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि गुरुवार, शुक्रवार या दरम्यान हा चंद्र तुमच्या लाभातच असणार आहे. या दरम्यान मित्र परिवारावर भेटीगाठी होणं, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, चांगले काही लाभ मिळणं, अशा प्रकारच्या शुभ घडामोडी घडतील. शनिवारी सकाळनंतर हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल
आणि शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी हा चंद्र तुमच्या व्ययातच असणार आहे. अर्थातच शनिवार आणि रविवार थोडासा स्ट्रेस तुम्हाला जाणवू शकेल. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय शनिवार आणि रविवार या दिवशी घेऊ नका. मात्र सोमवार ते शुक्रवार या दरम्यानचे जे दिवस आहेत 5 दिवस हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानामध्ये चंद्राचं भ्रमण सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत असणार आहे. अर्थात तिथे मंगळसुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान सप्तमातील शुक्र हा तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भाग्यशाली अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. महत्त्वपूर्ण कामं हातावेगळे करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. तुमच्या दोघांमधला रॅपो हा खूप चांगला दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तुमची अडकलेली कामं या दरम्यान मार्गी लागू शकतील. त्यामुळे हा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. बुधवारी संध्याकाळनंतर हा जो भाग्यातला चंद्र आहे हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे आणि तिथेच गुरुवार शुक्रवारपर्यंत तो राहणार आहे. अर्थात या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल, ॲप्रिसिएशनसुद्धा होईल. जे तुमचे सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळेल. जे वरिष्ठ असेल त्यांच्याकडून तुम्हाला कौतुकाची थापसुद्धा मिळू शकेल. साधारणतः शनिवार सकाळी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि शनिवार आणि रविवार या दरम्यान हा जो चंद्र आहे तुमच्या लाभस्थानातच राहील. या दरम्यान सुद्धा तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भातले काही नवीन ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मिळू शकतील. एकंदरीतच हा संपूर्ण आठवडाच हा तुमच्यासाठी रिफ्रेशिंग असेल, नवीन असेल, चांगल्या घटना घडतील, तुमचा कॉन्फिडन्स चांगला बूस्ट होईल. एकंदरीत हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या अष्टम स्थानात सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत चंद्राचं भ्रमण असणार आहे. तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे आणि तुमच्या षष्ठातला जो शुक्र आहे हा शुक्र द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील हर्षल बरोबर लाभ योगसुद्धा करणार आहे. तर साधारणतः सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या शारीरिक व्याधींच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान होऊ शकतील. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या भावभावनांकडे लक्ष द्या. याचप्रमाणे तुमची जे सासरकडची मंडळी असतील त्यांच्याकडून सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्रास या दरम्यान होऊ शकतील. तर थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या दरम्यान काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. साधारणतः बुधवार संध्याकाळपासून जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तिथे तो गुरुवार शुक्रवारपर्यंत असणार आहे. हा कालावधी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या मनातली उमेद ही नव्याने जागी होईल. तुम्ही नव्याने कामाला लागाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे चांगलं होईल आणि त्यामुळे तुमचे अंदाजसुद्धा बरोबर ठरू शकतील. यानंतर हा जो चंद्र आहे हा चंद्र शनिवार सकाळपासून ते शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. तुमच्या कामाच्या संदर्भातली तारीफ होईल, तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि त्यामुळे साहजिकच अंगावर मुठभर मास सरल्यासारखं होईल. तर एकंदरीतच या संपूर्ण जो कालावधी आहे हा जो आठवडा या दरम्यान सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दरम्यान थोडंसं शांत राहा, थोडंसं बॅकफूटला या, ॲडजस्ट करण्याची तयारी ठेवा. त्यानंतरचा जो आठवडा आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात सोमवार, मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत चंद्राचं भ्रमण असणार आहे. तिथेच मंगळसुद्धा विराजमान आहे. याच दरम्यान पंचमातील शुक्र हा तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील हर्षल बरोबर लाभयोगसुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून त्या दरम्यान तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात
चहाच्या कपातली वादळंसुद्धा तयार होतील आणि दोघांमधली हार्मनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. या दरम्यान तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम प्रकारचा हा कालावधी राहील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे अनपेक्षित काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे बुधवारी संध्याकाळी हा जो सप्तमातील चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि तिथे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारची संपूर्ण रात्र हा तुमच्या अष्टमात असणार आहे. या दरम्यान खास करून कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. थोडंसं स्ट्रेस वगैरे येईल. छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळतील. मात्र कुठलेही नवीन निर्णय मात्र घेऊ नका. या दरम्यान तुमचा मूड थोडासा डाऊनवर्ड असेल, परंतु काळजी करू नका. कारण शनिवारी सकाळी हा चंद्र जसा तुमच्या भाग्यस्थानात जाईल तसा तुमचा जो मूड आहे हा पूर्ववत दिसून येईल. तुमच्या कामाचा उरकदांडगा राहील. याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा भेटीगाठी होतील. तुमचा मूड खूप चांगला दिसून येईल. एकंदरीतच या आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार, रविवार हे जे दिवस आहेत ते उत्तम राहतील. फक्त गुरुवार आणि शुक्रवार या दरम्यान थोडासा तुमचा मूड किंवा मानसिकता ही थोडीशी वर खाली राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या सप्ताहाकरता सर्व राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.